जालना शहरातल्या रामनगर परिसरातल्या भीमनगर भागात काही समाज कंटकांकडून बुद्धविहार परिसरात दगडफेक करण्यात आली आहे। आपसी मतभेदातून ही दगडफेक करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती आहे। ही घटना 17 एप्रिल रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली। या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र काही नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे। जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून वंचित बहुजन आघाडीने या घटनेचा निषेध केलाय। वंचित बहुजन आघाडी भीमनगर भागातील नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून ज्याने दगडफेक केली आहे त्याला तात्काळ अटक करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्याकडे केली आहे। आरोपींवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल असं आश्वासन पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिलंय। सदर बाजार पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षकांसह अप्पर पोलीस अधीक्षक आयुष निपाणी यांनीही या ठिकाणी भेट दिली असून सदर बाजार पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणात पुढचा तपास सदर बाजार पोलीस करत आहेत। अतिशय निंदनीय घटना आहे। या घटनेचा मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो। खूप गंभीर घटना झालेली आहे। त्यांचा वैयक्तिक काय वाद असन आणि आरोपीला काही जात नसती, ज्याने कोणी त्या पुतळ्यापाशी दगडफेक केली आहे। पुतळ्याच्या परिसरामध्ये पुतळ्याला ते संरक्षण झाले असल्या कारणाने तिथं पुतळ्याला काही इजा झाली नाही आणि तिथल्या काही आमच्या समाज बांधवाला दगडफेकीमध्ये दगड लागलेले आहे। त्या आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी आम्ही आता एसपी साहेबाला सुद्धा भेटलो। त्यांना सांगितलं, डीवायएसपीशी चर्चा झाली आमची। वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते तातडीने माहीत झाल्या धावून आलो आहे आम्ही आणि समाज हे भीमनगरच्या समाज बांधवाचे पाठीशी वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे उभी आहे। असं प्रकरण घडू नये। काही दिवसापूर्वी त्या लोकांचे वाद आता 14 एप्रिल निमित्ताने आणि आता ही रामनवमीच्या निमित्ताने हे वाद आता पुन्हा पेटलेला आहे आणि ते बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यावर दगडफेक झाली असं आम्हाला माहीत झालं। ते जाऊन पाहिलं, प्रत्यक्षात ते झालीमुळे काही दगड बाबासाहेबाला लागले नाही। त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो। अशा घटना परत होऊ नये। जो कोणी आरोपी त्यांना कडक कारवाई करा अशी आमची मागणी आहे वंचित बहुजन आघाडीची। काय नाव आपलं? विजय लहाने, पद काय? युवा जिल्हाध्यक्ष जालना। देशोन्नतीसाठी सुयोग खर्डेकर, जालना।